सर्व मंडळींचं स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावगी स्वामी उदगीर यांचे भव्य आशीर्वचन। आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर या चॅनल। धन्यवाद। शिवाचार्य शिखामणी यो वीरशैव सिद्धांतम स्थापयामास भूतले प्रथमतः जगद्गुरु पंचाचार्यांना आनंद कोटी वंदन करो। महात्मा अण्णा बसवण्णांना ध्यान करो। आमच्या पीठाधीश महामहिमा सद्गुरु हावगी स्वामींना वंदन करो। आजच्या या पवित्र सत्संग कार्यक्रम आजच्या या पवित्र सत्संग कार्यक्रम मध्ये आजच्या सत्संग घेतलेले आपले मठाचे परमशिष्याचे गाव शिराडोण, मोठं शिष्याचे गाव म्हणजे शिराडोण आहे। त्या शिराडोणचे आपले मठाचे खास घर आहे। आम्ही शिराडोण गेले तर पहिला त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या पादपूजा स्वीकार करून दुसऱ्या घरी जायचे, असा नियम आहे त्या गावात। त्या गावचे कैलासवासी शंकरप्पा लिंगप्पा देवणे त्यांच्या स्मरणात सुमनबाई कोंडीबा शंकरप्पा देवणे त्यांच्या आज सत्संग सेवा केलेले, त्यांच्या सद्गुरूच्या कृपा सेवा करून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आपले वैदिक मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ सर्वांना सद्गुरूचे कृपा सेवा सांगून आज विशेष आमच्या 21 दिवस पुण्यामध्ये अनुष्ठान कार्यक्रम झाला। सगळं माहिती तुम्हाला 21 दिवस मध्ये पूर्ण दिवस सेवा दिलेले आमचे सचिन स्वामी आज आलेले बघा। काम सोडून घरच्या काम सोडून दिवसभर रातभर म्हटलं तरी कमी नाही, एवढं भरपूर सेवा दिली आमचे सचिन स्वामी जाऊन भाग घेतले। त्यांच्या सुद्धा सद्गुरूची कृपा सेवा सांगून आलेले सर्व गावी सत्भक्त मंडळ, गायक, वादक सर्वांना आज भरपूर टाइम तुम्ही वेळ बघितल्यामुळं काय तर पदा म्हणते ना, काय उशीर झाला काय तर म्हणते म्हणले वाटते। आज उशीर झाला मला। आमच्या आळंद तालुक्यामध्ये एक मोठा कार्यक्रम होता। 108 फूट खंबावर ध्वजा, भारत देशाच्या ध्वजाच्या उद्घाटन होता। त्याच्यामुळं आमच्या हातात होतं, त्याच्यामुळे तो उशीर झाला।
आज या पवित्र सत्संगात, या पवित्र सत्संग कार्यक्रमात तुम्हाला सर्वांना सांगितलं मी 1 तारीख 1 दिवस तुम्ही ठेवा. तुम्हाला 3 दिवस तुमच्यासाठी दिले का नाही? हा 3 दिवस 24 घंटा पूर्ण रातभर दिवसभर तुमच्यासाठी वेळ दिलेली आहे. आमच्यासाठी फक्त 1 तारीख 1 दिवस ठेवा. त्याच्यामुळे उशीर गेले गुरु तुम्ही उशीर करा द्यायसाठी ती आनंद आहे. या पवित्र कार्यक्रमासाठी एवढा टाइम मठामध्ये तुम्ही काढले ना, उगा बसते का? दर्शनाला लगेच दर्शक पडून जाणार आहे, तरी सुद्धा सत्संगाच्या रूपाने, सत्संगाच्या व्याख्यातून एवढा टाइम तुम्ही या जीवन मध्ये आज बघा तारीख 1/12/2025 तुमच्या जीवन मध्ये वापस येते का? या तारीख, या वार, या दिवस, या टाइम तुम्हाला जीवन मध्ये येते का? येऊ शकत नाही. येते का? येऊ शकत नाही. परंतु तुम्ही एवढा टाइम 1 तास जास्त बसले, 1 तास बसले, तर एवढा टाइम तुम्ही जीवन मध्ये कुठे काढले? हावडी स्वामी मठातून काढले. कशामुळे? सत्संगासाठी. तुमच्या यादीमध्ये लिस्ट झाला रोज 24 घंटाच्या तुम्ही काय काय काम करते शिवाकडे लिस्ट होणार. किती टाइम तुम्ही आज झोपले, आज किती वेळ झोपले, आज किती वेळ जेवण केले, आज किती वेळ तुम्ही कट्टावर बसून बोलले, असं सगळं लिस्ट होणार. ते देवाकडे द्वाराकडे तुमच्या लिहासाठी माणूस बसले होते तिथं. आज तुमच्या लिस्ट मध्ये काय झालंय? 1 तारीख 12 महिना 2025 तारीख आज 2 तास हावडी स्वामी मठामध्ये तुम्ही जीवन काढलेले. का होते माहितीये का? आम्ही दिवसभर 12-24 घंटा काम करून करून पाटे उठून आंघोळ करता का नाही? करते आंघोळ? कशामुळे अंग गाड झाला म्हणा, करायचे नियम म्हणा, करता संसार करता का नाही? हा असं तुम्हाला माहितीये का? असं एवढा 2 तास तुम्ही हावडी स्वामी मठामध्ये टाइम काढल्यावर तुमच्या मागा केलेले सर्व पाप दोष निवारण झालं. तुम्हाला ताप आला तर सलन बाटला होते का नाही? काय अर्थ? हा गोळी घेते का नाही? घेतलं तर ताप कमी होते का नाही? तसं एक अभंग आहे बघा, रोगवरी दिव्य रसायन
रसायन शिवनाम, औषधे जन शिवनाम. बघा किती छान आहे. हा, तुम्हाला ताप आले तर गोळी घेणार, खोकली लागले तर गोळी घेणार, सर्दी आले तर गोळी घेणार, घेते का नाही? हा, तुम्हाला बाहेरचे रोगाला गोळी सगळं डॉक्टर देणार, बाबा रोगाला आले तर काय गोळी घेणार? हे औषध कोण आहे? शिवनाम. शिवनाम कोणाकडून घ्यायचे? सद्गुरूच्या तोंडातून. तुमच्या कानामध्ये शिवनाम पडल्यानंतर भवरोग काय होणार? जळून जाणार. त्याच्यामुळं काय करावं लागतंय? शिवनाम जप करावं लागतंय. शिवाच्या वातावरणामध्ये राहावं लागतं. शिवाच्या वातावरण. हौगीचा मठा म्हणजे काय? परशिव मूर्ती स्वरूप कोण आहे? हौगी स्वामी आहे. हौगी स्वामी कुठून आले माहिती नाही, कोणत्या गावातून आलेले माहिती नाही. ब्रह्मा विष्णू परमेश्वर स्वरूपी तिघ डोणगावला आले. कोण कोण? विरूपाक्षी, नागलिंग, बसुलिंग. तिघ ब्रह्मा विष्णू महेश्वरचे गाव माहिती नाही, आई वडील माहिती नाही, कुठून आले माहिती नाही. ते तिघ फिरत डोणगावला आले. त्याला आई वडील नाही, ठिकाणी नाही. शिवाला ठिकाण आहे का? आई वडील आहे का? गाव आहे का? त्याच्यामुळं ब्रह्मा विष्णू स्वरूप साक्षात आलेले या विरूपाक्षी, नागलिंग, बसुलिंग ती कोणी नाही, साक्षात त्रिमूर्ती स्वरूप आहे. ते त्रिमूर्ती गाव माहिती नाही, गाव नाव माहिती नाही, त्यांच्या वडील आहे माहिती नाही. म्हणजे शिवस्वरूप आलेले, डोणगावला आलेले परमात्मा स्वरूपी सद्गुरू हौगी स्वामी. विरूपाक्षी नावाच्या पुढे हौगी स्वामी झालं. हौगी स्वामी नाव का बरं आले? त्यांनी हमेशा असं, आम्ही काल घालते ना ते लाकडीचे, त्याला कन्नडमध्ये अवघी म्हणते. तुम्ही काय म्हणते? पादुका म्हणते. त्याला काय म्हणते? आम्ही आमच्या कन्नडमध्ये अवघी म्हणते. ते अवघी घालून फिरत हमेशा 24 घंटा त्यांच्या पायामध्ये खडल 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 आवाज हा घालून त्यांनी फिरल्यामुळं हौगी हमेशा हौगी घालून जास्त लोक स्वामी लोक सुद्धा जास्त घालून फिरणे, परंतु हौगी स्वामी जास्त हौगी स्वामीच्या पायामध्ये घालून फिरून फिरून आवाज येतो. हौगी स्वामी त्यांचे नाव आले होते. आमच्या मठात सुद्धा हौगी स्वामी या पादुका घालून 12 वर्ष माळप्पामध्ये तपस्या करून, त्या तपस्या करताना माळप्पा चन्मलप्पा दोघा सेवा केली. कसला सेवा केले? निस्वार्थ सेवा केले. आम्ही तुम्ही सेवा कसा करतो? कुठे गेले तर काय तर भेटते का? हा, इकडे काय तर सेवा असं भेटते का असा विचार करतो. पण संसारिक आशा तर सर्वांना आहे ते म्हणा मी, परंतु एक एक निस्वार्थ सेवा राहते. असा निस्वार्थ सेवा केले कोण आहे? माळप्पा चन्मलप्पा. दोघा निस्वार्थ सेवातून त्यांनी शिकलेले नाही, त्यांनी काय असा अभ्यास केले नाही, एक दिवशी पूजा केली नाही. फक्त गळात लिंग, त्यांनी लिंग पूजा म्हणजे गुरुशा सेवा. गुरु सेवामध्ये पवित्र शक्ती आहे. गुरुच्या सेवामध्ये परमात्मा दिसणार. अनेक कायकामध्ये अनेक महात्मा परमात्मा दिसलेली आहे. लिंगमध्ये परमात्मा दिसलेले अनेक महात्मा संत आहे. विभूतीमध्ये परमात्मा दिसलेले महात्मा संत आहे. त्यांच्यावर विश्वास पाहिजे. महाराज आम्हाला काय दिसना गेले? एक एक बाई म्हणते मला, तुम्ही उदगीरला नाही, इकडे कर्नाटक म्हणते, महाराज मी रोज 2-2 तास पूजा करतो, मला काय दिसना गेले? मी करतो म्हणते ना बाई, त्याच्यावर दिसना गेले म्हणले. माडी जन्नदू मनदली ಹೊಳೆದರೆ ಏರಿಸಿ ಕಾಡಿತು ಶಿವನ ಡಂಗುರ. मी केले म्हणले ना, जळून गेले. मी अप्पाला एवढं मोठा हार टाकलो म्हणले ना, केले. शंभूरुंग अप्पाला मी पोळी तूप करून दिलं तरी सुद्धा मला बोलले नाही म्हणले ना.
मनदली ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತು ಶಿವನ डंगुरा बसवಣ್ण सांगणार कन्नड मध्ये मी केले बनवून तुम्ही म्हणले ना तुम्ही केले जळून गेले ಮಾಡಿ ಜನ್ಯದುರು ಲಿಂಗಕ್ಕೆ ನೀಡಿ ಜನ್ಯದುರು जंगमಕ್ಕೆ मी लिंग पूजा माडीन म्हणू नका मी परमा गुरुला असं वाढून असं करून दिले म्हणू नका मी केले म्हणू नका ಮಾಡಿ ಜನ್ನದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಡೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತು ಶಿವನ डंगुರ मी केले म्हणले ना ते सगळं काय का कन्नडमध्ये काय म्हणते ते होळीमध्ये उंचीगे तोळगंगा म्हणजे पाणीमध्ये दूध टाकून काय म्हणते दूध जात काय राहणार त्याच्यामध्ये तसं मी केले म्हणून निस्वार्थ भाव पाहिजे सेवामध्ये असं निस्वार्थ भावना केलेले कोण आहे माळप्पया चन्मल्लप्पा आता बघा तुम्हाला माहिती आहे अमावास्या दिवशी माळप्पया दर्शन करायला टाइम भेटणार तुम्हाला त्यांच्या यात्राला या कमीत कमी 50,000 लोक राहते तिथं आधी हाऊसमी यात्राला कमी लोक आता काय गुरुपेक्षा शिष्य मोठं झालं आता सुद्धा तुम्ही या कोणालाही आता मी तुम्हाला खुल्ला सांगतो कोणाला मी काही त्रास असू दे तुम्ही काही त्रास असू द्या तुम्ही मनापूर्वक संकल्प करून माळप्पया मला असं संकट आहे आता संकट मला दूर करा तुम्हाला मी जीवनपर्यंत तुमची सेवा करतो तुम्ही त्यांच्याकडे संकल्प करा तुमचा संकल्प पूर्ण व्हायची शक्ती ते माळप्पा लोकांच्या बघून म्हणू नका हो त्याने केले मी करतो त्याने केले मी करतो मला जमणार तुमच्या भावातून म्हणा हे काय केलं माहिती आहे का एक जंगम भिक्षाला गेले कुठे गेले एक बाई गरीब होते गरीब बाई होत श्रीमंतिक नव्हता पैसा नाही काय नाही काय तर भिक्षा मागासाठी जंगम त्यांच्या घरी गेले भिक्षान दे म्हणे ते बाई थांबले पाट्टे गेले होत गुरुला बघून बाय पळत आले पळत येऊन दर्शन केले भिक्षा काय वाढू काय नाही घरामध्ये काय वाढू महाराज आमच्याकडे काही नाही गरीब परिस्थिती आहे काय करू काही करा मला भिक्षा नाही मला भूक लागलेली आहे मला भिक्षा पाहिजे नाही भूक लागले मला काही असून तुझ्या करामध्ये मला काय करा करून वाढा परमात्मा तू माई आहे तुम्ही परमात्मा स्वरूप आहे गुरु म्हणजे देवाचे स्वरूप आहे देवाचे प्रतिरूप आहे तुम्ही देव आहे तुम्हाला सगळं कळते मी काय वाढू काही वाढू परंतु मला भूक लागले आता मला जेवण पाहिजे काही नाही महाराज आमचं काय नाही म्हणून असं ते बाई डोळ्यात पाणी आणले काय बघा काय तर हुडका कुठं तर काय तर भेटते तुला बघा हुडका म्हणलं तर तुम्ही काय हुडकू म्हणून गुरु मान एवढा हुडका म्हणले काय हुडकू म्हणून ते पहिल्या काळात अडकली अडगे म्हणते हा असं ते काय म्हणते सांगा सगळं असं त्याच्यामध्ये काय बघा म्हणलं गुरु महाराज सगळं काढून बघले काही नाही लास्ट उकडे काय होते मोठं होते खाली ते काढले त्याच्यामध्ये थोडा नुच झाले छोट झाले तांदूळ हा ते थोडा एवढा भेटले तेच आणले महाराज थोडं तांदूळ भेटले ते बी खराब आहे स्वच्छ करून तुम्हाला वाटतो 2 मिनिट बसा म्हणले गुरु महाराज बसले ते बाई ते छोटं गडगी नव्हतं त्यांच्याकडे गरीब परिस्थिती एक मोठं गडगी मातीचे होतं ते ठेवले ते पाणी करून ते गरम करून ठेवले महाराज आंघोळ करतो म्हणले करा म्हणले पाणी गरम केले आंघोळ केले महाराज पूजा करून घेतले ए शांत बसा म्हणले माईक नाही मला त्रास होला थोडं शांत बसा मी 2 मिनिटं करून देतो म्हणले महाराज पूजा केली सगळ्यात करापर्यंत
ते भात तयार झाला. वरची मातीचे बंद केले होतं, झाकून ठेवलं होतं, ते काढले. एवढं तांदूळ ते पूर्ण भरून झालं. भरून तयार झाला होता. तुम्ही तर नमस्कार केले. गुरु महात्मा साक्षात परमात्मा स्वरूप आमच्या घरी आले. आनंद झाला. तसं लगेच गुरु महाराज घेऊन या म्हणले. ताट ठेवले, सगळं पाट ठेवले, पाटावर ताट ठेवले, सगळं सगळं वाढायला निघाले. माई, आमच्या जेवण असं नाही. कसं आहे तुमचे जेवण? आमच्या पद्धती वेगळा आहे. कसं महाराज तुम्ही काय म्हणते सांगा, असं करतो. काय नाही माई, ते पूर्ण केलेले ते मातीचे गडी काय मटका, ते मोठं गडकं आहे ना, तसं केलं, तसं जेवण आपण. गरम गरम होतं, ते उचलून घेऊन कमीत कमी 10 किलो तांदूळ झाल्यासारखं झालं होतं. आणून समोर ठेवले. तर ते चमचा वाढायला गेले. असं वाढायचं नाही, आमच्या पद्धती वेगळ्या जेवण करत. कसं सांगा महाराज? त्यांच्या वस्त्र होतं, अंगावर वस्त्र, असं शिंबी करून डोक्यावर ठेवले. हे उचलून आमच्या डोक्यावर ठेवा म्हणले गुरु महाराज. माय काय म्हणले? माई, गुरु आहे तुम्ही, देव आहे. एवढा 10 किलोची गरम आहे, एवढं गरम कसं तुमच्या डोक्यावर ठेवू? किती त्रास होतो तुम्हाला? माई, मी काय सांगतो असं वाढायचं, असं ऐकायचं, असं करा म्हणले. ठीक आहे गुरु महाराज, अपेक्षा वाणी मागं जायचं नाही. ठीक आहे म्हणून उचलून गुरु महाराजच्या डोक्यावर त्या गडवात ठेवले. ठेवल्यानंतर पुढं काय करू? ते कोपऱ्यात आहे ना, वणकी, वणकी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? आता वणकी गोतली, ज्ञान गोतली. वणकी म्हणजे पहिल्या काळात असं कुठात होतं, 2 लाकडी जेवढा मोठा, तर वणकी म्हणजे कन्नडमध्ये. हा, ते दिसते ना, ते घेऊन या म्हणले. मग घेऊन आले. घेऊन येऊन काय करू? डोळ्या बंद करा, शिवनाम स्मरण करा, करून हात वर करून एक एक हातातून, 2 हातातून एक फोडून टाका, तसं मारायचं. महाराज, गरम गरम भात आहे मध्ये, तुमच्या अंगावर पडले तर तुम्ही जाणार. माई, काय विचार करू नका, गुरु आहे. गुरुच्या वाणी समोर गेले तर पाप लागते तुला. मी काढून ठेवून जातो, तसं जेवण कर ना. आमचं जेवण कर पद्धत असं आहे, असं करावं लागते. तेव्हा मायला का निर्वा नाही, करावं लागते. डोळ्या पाणी काढले, हळू उचलून गुरुच्या डोक्यावर ठेवले. ते लाकडीचे वाणकी उसळा घेतले. डोळ्या बंद करून हात वर करून ओम नमः शिवाय तो मारले. त्या ठिकाणी डोळ्या उघडलो तर महाराज मरून जाते. ते मरून गेले. महाराज कसं बघून 2 मिनिट तसं थांबले. हळू 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 डोळ्या उघडले. तिथं महाराज नाही, कोणी नाही. महाराज मायेवरून गेले. ते पडलेले ते मातीच्या मटका, ते भात सगळं काय झालं? सोन्या झाला. आनंद झाला, आनंद झाला. सोने पण आनंद झाला. परंतु महाराज, मला सोडून कुठं गेले? मला ही सोने पाहिजे नाही, तुझ्या पाय पाहिजे, तुझ्या दर्शन पाहिजे, तुझा आशीर्वाद पाहिजे. महाराज कुठं गेले? कुठं रडून झाले? रडले. परमात्मा परीक्षा केले. आमच्या गरीब परिस्थिती बघून परमात्मा इच्छासाठी आले. हळू सगळं काढलं आले. त्या तिकडे काय माहिती आहे का? बाजू घरचे बाई एक 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 चित्रात होतं. चित्रात सगळं बघू लागले. सगळं कोण महाराज घरी आले, हे काय करू लागले. सांगतो पाणी चालू झाला. आमच्या वेळी 6 वाजता चालू झाला. 6 वाजून 12 पर्यंत बघितलं तर जीव आंघोळ केले नाही, घास दिसले नाही. असं डोळ्या बसले. सोन्या बघून लगेच काय केलं माहितीये का? आमच्या साम स्वामीला फोन केले लगेच. साम स्वामी, आमच्या घरला बिंदाला या. साम म्हणले, आम्ही किती वेळा भिक्षाला गेलो, थोडं पीठ सुद्धा टाकलं नाही.
एक दिवस 10 रुपये दक्षिण दिलं नाही. ये बाई आज का बरं बोलवले मला? आज आमच्या घरी भिक्षा या महाराज म्हणले. रात्री सांगितले उद्या आमच्या घरी भिक्षा येऊ लागते. हा येतो म्हणले. सामसामी पाटले बायकोला सांगितले बघा या बायकावर मला भिक्षा मागितलं नाही त्याला पश्चात झाला बघा. त्यांनी आज भरपूर भिक्षा घालणार आहे त्याच्यामुळे घरी जाणार आहे. घरला सांगून सांगच्या बाईचं खुश झाला. मोठ्या जोडी दिले. आले त्यांच्याकडे भिक्षांग दे. त्यांनी आले नमस्कार केले. आमच्या घरी काय नाही महाराज. घरी भरपूर 10 पोत ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, पैसा आहे, सोन्या सगळं आहे. स्वामी पाय पडले. स्वामी महाराज आमच्या घरी काही नाही. मी गरीब आहे काय वाढू म्हणले. स्वामी काय म्हणले भरपूर तुझ्याकडे काय वाढू म्हणते का मला म्हणते. असं नाही महाराज मी काय म्हणतो हो म्हणा. काय म्हणू सांगा. काय नाही आज मी जेवण करणार तुझ्या घरी म्हणा म्हणले. स्वामीने सांगितले आम्ही तुमच्या घरी जेवण करणार आहे. जेवण मी आता करणार. पूजा करू आप्पा आहे आप्पाच्या पूजा करू दुपारी येऊन करतो म्हणले. नाही आता जायचं नाही म्हणून बाई काय केलं माहितीये का पळत जाऊन दरवाजा बंद करून कुलूप टाक. पळून गेलं कसं करू महाराज म्हणून लगेच हा ठीक आहे मी जेवण करतो. थांबा तिथे खाली काय आहे का म्हणा म्हणले. हा तिथे काय आहे का बघा म्हणले. खुर्ची घालून साम बसले ठिकाणी साम चोपला झाला. तुम्ही काय केलं माहितीये का त्यांनी एवढं लहान ठेवले एवढं सोनं झाला. मोठा ठेवायचं म्हणून 25 किलो भरायचं. 25 किलो मागीच्या गडगी घेतले त्याच्यामध्ये 25 किलो तांदूळ टाकले. गरम करत ठेवले. ते गरम किती टाइम लागतो कमीत कमी 3 तास लागले. भात स्वामी ठिकाणी ओ मी जातो. आम्ही गेले तर बघा तुझं कसं मारतो म्हणले. आम्ही का म्हणले ठीक आहे करा म्हणले. तयार झाला. स्वामी आंघोळ करतो म्हणा म्हणले. तेव्हा काय म्हणले मी आंघोळ करून आले. असं म्हणायचं नाही आंघोळ करतो म्हणा म्हणले. आंघोळ करतो. पाणी गरम ठेवले होता. आंघोळ केले पूजा करून घेतले. लगेच घेऊन आपण देतो लवकर घेऊन या म्हणले. हा घेऊन ताटमध्ये घेऊन वाडा म्हणलं. असं वाडा म्हणतो का कसं वाढ केलेले पुरा भात घेऊन या म्हणा. हा पुरा घेऊन या आणून समोर ठेवले. वाडा म्हणलं. असं वाढायचं नाही कसा डोक्यावर ठेवा म्हणा म्हणले. तुझा जेवण नको तुझ्या भिक्षा नको तुझ्या काही नको मला सोडा घरी बाहेर जातो. स्वामी की मी का म्हणतो असं म्हणा. आप गरीब मनुष्य स्वामी बघायला असं दिसते फार गरीब आहे. साम बाई काय ठेवा म्हणलं. बाई घास उचून डोक्यावर ठेवले. चार काय करू सांगा. उसळ घेऊन या म्हणा. उसळ घेऊन या म्हणले. आणून कसं वांगडी गिंगडी वर करून असं करून साडीचे ते पदर काय म्हणते पदर घेऊन असं समोर थांबले. काय करू पुढं माई सांग रे मला सांग. काय नाही ते उसळ उचलून मार एक कदा मारा म्हणा. आमच्या 2 पोरं आहे बायको आहे. अजून मी प्लॉट सुद्धा घेतले नाही. घर बांधलं नाही. पोराच्या
ते चालू आपल्याचे परेशान करते मला. सोडा उगा मला काय नको, तुझं काय नको, सोडा माई मला सोडा. माई कसं काय करलो नाही नाही तुला अर्धा सोन्या देतो. हो मला सोने देतो मला सांग का पडले कुठून सोने देते बघा मारा. तुला कमीत कमी 25 किलो सोने येते. गप हो मला आपण पडून सांग बाई एका एवढा मारा म्हणले. एवढं म्हणले तुम्हाला सांगतो बाई उचलून उसळ जेवून मारले. शिवा म्हणले सांग ते माई मला एवढं सोन्या बघून हात होत्या म्हणून तरी हळू 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 डोळ्या उघडते. सगळं भात पडले साबे पडले पडले सगळं गेले. असं होते का एकाला बघले होते का? होऊ शकत नाही. गुरु सेवामध्ये फार महत्वाच्या शक्ती आहे. तर पुढचे सांगणार मी सांगे तात्पर्य तुम्हाला सांगतो. याने करते मी करतो म्हणजे शक्य नाही. अजून करू शकत नाही. आमच्याकडे भावना सुद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. एवढा भक्ती भाव श्रद्धामुळं हौगी स्वामी शिष्य ज्याला जन्मलप्पा माळप्पा हजारो लोकांना आता पूर्ण संकल्प सिद्धी करायचं म्हणजे पीठाची शक्ती आहे, माळप्पाची शक्ती. एवढा पवित्र शक्तीमध्ये काही संकल्प करा पूर्ण करायची शक्ती माळप्पा जन्मलप्पा हौगी स्वामीकडे परमशक्ती आहे. असला एक महात्मा हौगी स्वामी देश संचार करत 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 अनेक खेडेगाव मध्ये असामध्ये सत्संग करायचे, इष्टलिंग दीक्षा करायचे. आमच्या हौगी मठाचे एक नियम आहे, कुठं गेले तरी जंगती वाजायची. जंगती वाजे तत्व काय माहितीये का? ते जंगतीचं ओम नाम शिवाय स्वर्णा जंगती नादामध्ये येते. जंगती आवाज कसा येते? ओम नाद. ते ओमकार स्वरूप नाद घरामध्ये शिष्याच्या घरामध्ये वाजल्यानंतर दुष्ट ग्रह दोष निघून जायची शक्ती या जंगती. त्याच्यामुळे आमच्या पहिल्यापासून आमच्या मठाचे कुठेही भिन्ना हो द्या शिष्य घरामध्ये जंगती वाज पद्धती हमशी स्वामी जंगती वाजत त्या वेळेला घोडा बेल अनेक घेऊन त्याच्यावरील शिष्याला त्यांनी बसून सगळं शिष्य गाव फिरा फिराने गावामध्ये